नमस्कार, प्रणिती किचन डेकोर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो जुळे सोलापूरमध्ये श्री रंगदळ सरांचं एक किचन आहे। किचन ट्रॉलीचं आपण इथे काम केलेलं आहे। प्लस हँडलचा जो प्रकार आहे तो जी सेक्शन आहे ब्रश फिनिशमध्ये। त्याला साईडला आपण कॅप पण लावलेला आहे। 202 जिंदाल या कंपनीचं आपण स्टीलचं मटेरियल वापरलं आहे। त्यामध्ये परफोरेटेड कटलरी बास्केट, कप सॉसर, प्लेन थाळी, बॉटल प्लॉट असं स्टोरेजच्या हिशोबाने आपण हे केलं आहे काम। प्लस साईडला इथं फर्निचरचं पण काम झालं। फर्निचरचा कलर लाईट असल्यामुळे किचन ट्रॉलीचा कलर डार्क ठेवण्यात आला कॉम्बिनेशनसाठी। हे अशा प्रकारचं किचन ट्रॉलीचं लुक आहे मित्रांनो। तर आता आपण तुम्हाला हे इंटरनल पार्ट दाखवणार आहे, आपण आतमध्ये काय काय केलं त्याच्या हिशोबाने। तर चला बघूयात आपण आता इंटरनल पार्ट। नमस्कार, तर आता आपण बघूयात इंटरनल। सुरुवातीला आपण कटलरी बास्केटकडे वळूयात। त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे डाव, चाळणी, चमचे या गोष्टी आपण स्टोरेज केले। प्लस आपण तुम्हाला फोल्डेबल पण दिले। टेलिस्कोपिक चॅनल रोझिना या कंपनीचे आहे। तुम्हाला ब्रँड दिसतं रोझिना। रेग्युलर टेलिस्कोपिक चॅनल आहे, हेवी ड्युटी हँडलचा जो प्रकार आहे तो जी सेक्शन ब्रश फिनिशमध्ये। साईडला आपण त्याला कॅपमध्ये कव्हर पण केलं आहे। त्याच्या खाली कप आणि सॉसर दिला आहे स्टोरेजसाठी। हे पण फोल्डेबल आहे। त्याच्यानंतर खाली आपण प्लेन दिलं आहे स्टोरेजच्या हिशोबाने। अगेन इकडे सगळं प्लेनच दिलेलं आहे। हे सगळं फोल्डेबल दिलं आहे आणि स्टेनलेस स्टीलमध्ये फ्रेमिंग आहे। स्टेनलेस स्टीलचं इंटरनल आहे। 3 गीज आणि 5 गीज बास्केटच्या बाहेरचा प्रकार आहे। त्याच्या हिशोबामध्ये आपण हे कव्हर केलं आहे। किचन कट्टा जो आहे थोडंसं आतमध्ये होतं, त्याला आपण बाहेर घेतलं। किती बाहेर घेतले तुम्हाला बेसिनच्या डोअरमध्ये लक्षात येईल। एवढं आत होतं, आपण त्याला पट्टीला मोठं बाहेर घेतलं। फिटिंगच्या 8 इंचेसमध्ये त्याला फिटिंग करून आपण असं वरून एक पट्टी ॲडजस्ट केली। त्याच्यानंतर साईडला जागा कव्हर करण्यासाठी आपण पिल्लर पण लावलेलं आहे। सिलेंडरसाठी पिल्लर कव्हर करून सिलेंडरचं लॉंग आहे, पण रिक्वायरमेंटनुसार एकच करणं गरजेचं होतं। एवढं किचन आपण पुढे घेतलं सरफेसपासून, तेव्हा ते लेवल मेंटेन झालं। बॉटल पुल आउट हे फोल्डेबल देतो आपण। पट्टीवरती फिटिंग्स करून हाईटनुसार ॲडजस्टमेंट आहे याला। त्याच्यानंतर 3 प्लेन बास्केट आहे। सेम फोल्डेबलमध्ये त्याच्या बाजूला पण आपण असंच दिलं स्टोरेजच्या हिशोबाने। इझिली तुम्हाला मूव्ह करता येतं। आणि शेवटी जे आपण थाळीचे प्रकार दिले, समोर मागे मोठे थाळी आणि इकडे तुम्हाला प्लेन किंवा छोटे मोठे प्लेट्स या गोष्टी इथे स्टोरेज करता येतात। साधारण 4 डझनपर्यंत स्टोरेज करता येतं। आणि वरती प्लेन ड्रॉवर दिले मसाल्याचे डबे या गोष्टी स्टोअर करण्यासाठी। किचनसोबत त्यांचं फर्निचर पण झालेलं आहे।